Hello students, once again welcome in a Sahaj Shikshan YouTube channel, and today we are going to take the 5th standard and the subject is the mathematics. In that the second chapter number work and the problem set is 6. Okay, so the problem 6 is for there are total two questions. The first question is they given some number and we have to recognize whether the number is greater number or lesser number than other. Okay, and the second they given some problems to solve. Oh chalo, so देखते हैं. Okay, so here is our first question. Write the proper symbol greater or lesser in the box. So before going to solve this question, we have to just learn how we consider that the number is greater or the number is lesser than other. Okay, so त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं. सगळ्यात पहिल्यांदा जे टू नंबर्स जे त्यांनी नंबर दिलेले आहेत या नंबरचे डिजिट किती आहे ते आपल्याला मोजावं लागतं. So here the number is 5705. Here is the 4-digit number. Okay, 4-digit number, and here is the 15,705. So here is the 5-digit number. Okay, so always remember, always the 5-digit number is more greater than 4-digit number. ओके, सो डिजिट्स जेवढे जास्त असतील आणि तेवढा तो नंबर काय असतो, ग्रेटर असतो. सो याच्यामध्ये काय येणार, आता हा नंबर 15,705 हा जो नंबर आहे हा ऑब्वियसली ग्रेटर नंबर येणार. सो आपण या ठिकाणी हा सिम्बॉल राईट केला. आता नेक्स्ट काय नंबर दिलेला आहे, 22,74,705 अँड नेक्स्ट नंबर कंपॅरिझनला दिलेला आहे तो आहे 12,74,705. आता ऑब्वियसली या सिच्युएशनमध्ये काय करायचं, तर यामध्ये जे डिजिट्स आहेत याचे दोन्हीचेही डिजिट्स, हे डिजिट्स आणि हे डिजिट्स हे सेम आहेत. सपोज एखादा डिजिट कमी असता तर ज्या नंबरचे डिजिट्स जास्त आहेत तो नंबर ग्रेटर येणार. सो आपण त्या जागी तो सिम्बॉल देणार. बट इथे हे दोन्हीही डिजिट्स जे नंबरचे डिजिट्स आहेत ते कसे आहेत, सेम आहेत, राईट. सो आता आपल्याला नेक्स्ट रूल फॉलो करायचा आहे. तो कोणता, तर याच्या हा जो नंबर आहे किंवा हे जे दोन नंबर दिलेले आहेत या नंबर्सचा इकडचा हा जो डिजिट असतो याला काय म्हणतो आपण, लेफ्ट साईडचा जो डिजिट आहे. आता या नंबरचा सगळ्यात लेफ्ट साईडचा जो डिजिट आहे तो आहे 2 आणि हा जो नंबर आहे जो आपल्याला कंपॅरिझनला दिलेला आहे याच्यामधला हा जो लेफ्ट साईडचा सगळ्यात लेफ्ट साईडचा जो डिजिट आहे तो आहे 1. तर या दोघांच्या मध्ये कम्पेअर करायचं आहे आपल्याला की आता याच्यामधला हा लेफ्ट साईडचा जो डिजिट आहे हा आहे 1, याच्यामधला लेफ्ट साईडचा हा जो डिजिट आहे हा आहे 2, राईट. तर 1 मोठा की 2 मोठा, तर यातला ऑब्वियसली 2 मोठा. सो यावरून आपण काय देणार, हा नंबर ग्रेटर आहे. सो इथे येणार हा सिम्बॉल. देन चलो थर्ड आपला नंबर जस्ट रीड करूयात. 35,33,302, राईट. नेक्स्ट त्याच्याशी कंपॅरिझनला दिलेला नंबर आहे 35,32,302. ओके, सो फर्स्ट रूल आपल्याला काय चेक करायचं आहे की डिजिट सेम आहेत का. तर याचे आणि याचे या दोघांचेही डिजिट्स कसे आहेत, सेम आहेत. सो चला नेक्स्ट रूल आपल्याला फॉलो करूयात आपण. आता याचा हा जो लास्टचा डिजिट आहे किंवा इकडून लेफ्टचा जो डिजिट आहे हा आहे 3. तर या नंबरचा सुद्धा हा जो लेफ्टचा डिजिट आहे, लास्टचा लेफ्ट डिजिट जो आहे तो आहे 3. सो आपण लास्ट या जो क्वेश्चनमध्ये कसं बघितलं होतं, ज्या डिजिट जो तो डिजिट आहे याच्यामध्ये जो नंबर मोठा तो नंबर असणार आहे, जो डिजिट मोठा तो नंबर ग्रेटर असणार आहे. सो यामध्ये तर आपल्याला हा जो डिजिट आहे इथे सुद्धा 3 दिसतं आणि इथे सुद्धा 3 दिसतं. सो आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या राईट साईडचा जो डिजिट आहे तो कन्सिडर करायचा. सो याच्याच राईट साईडचा जो आहे हा आहे 5 डिजिट. तर याच्या राईट साईडचा जो आहे हा देखील आहे 5 डिजिट. ओके, सो दोन्ही अगेन सेम आलेले आहेत. देन अगेन त्याच्या राईट साईडला यायचं.
सो हा सुद्धा दिलेला आहे 3 आणि अगेन हा सुद्धा दिलेला आहे 3. सो अगेन हे दोन्ही डिजिट्स कसे आलेले आहेत, सेम आलेले आहेत. सो अगेन राईट साईडला यायचं आहे. राईट साईडचा हा नंबर दिसतो आपल्याला इथे 3, बट हिअर इज द नंबर आपल्याला दिसतोय किती, 2. म्हणजेच 3 इज ग्रेटर दॅन 2 मीन्स दिस नंबर इज ग्रेटर दॅन दिस नंबर. ओके, सो नेक्स्ट फोर्थ वन आपल्याला बघायचं आहे. नाव आपल्याला फर्स्ट रूल कोणता फॉलो करायचा आहे की किती नंबर, तो जो नंबर आहे याच्यामध्ये किती डिजिट्स आहेत. सो याच्यामध्ये किती डिजिट्स आहेत, हा आहे 5 डिजिट नंबर आणि हा आहे 6 डिजिट नंबर. ओके, सो ऑब्वियसली हा नंबर ग्रेटर असणार बिकॉज द डिजिट्स आर मोर दॅन दिस कंपॅरिझन नंबर डिजिट. नाव नेक्स्ट फिफ्थ वन, आपल्याला फिफ्थ वन बघूयात. नंबर रीड करूयात. 4,80,009. नेक्स्ट आहे 4,90,008. सो याच्यामध्ये आता डिजिट बघा सेम आहे, याचे डिजिट्स हे दोन्हीचेही सेम आहे. सो नेक्स्ट रूल आपण काय फॉलो करतो की जो नंबर आहे या नंबरचा जो लेफ्टचा नंबर आहे हा आहे 4. या नंबरचा सुद्धा जो लास्टचा लेफ्ट नंबर दिसतो तो आहे 4. सो अगेन हा नंबर सेम आलेला आहे. सो आपण काय करतो, त्या नंबरच्या राईट साईडला जातो. इथे दिलेला आहे 8 आणि इथे आहे 9. सो 9 इज ग्रेटर दॅन 8. सो दिस नंबर इज ग्रेटर दॅन अदर नंबर. ओके, देन सिक्स्थ वन. चलो नंबर आपल्याला पहिल्यांदा रीड करूयात. 35,80,177 आणि इथे किती दिलेलं आहे, 35,88,172. ओके, डिजिट्स तर सेम आहे. देन सेकंड रूल आपल्याला फॉलो करायचं आहे. हे डिजिट आणि हे डिजिट हे दोन्ही डिजिट तर सेम आलेले आहेत. अगेन त्याच्या राईटला जायचं, 5 अँड द 5. अगेन हे दोन्ही डिजिट सेम आलेले आहेत. अगेन हे डिजिट आपल्याला बघायचं आहे, ते आहे 8. सो या नंबरमध्ये सुद्धा ते आपल्याला 8च दिसते. अगेन सेम आलेलं आहे. नेक्स्ट पुढे बघूयात. इथे आहे 0 बट इथे आहे 8. सो 8 इज ग्रेटर दॅन 0 राईट. सो येणार हा नंबर ग्रेटर. 35,88,172 is greater than 35,80,177. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला नंबर्सचं कंपॅरिझन करायचं आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन, सॉल्व द प्रॉब्लेम्स गिवन बिलो. सो यामध्ये त्यांनी फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिला आहे. द स्वयंसिद्धा सेविंग्स ग्रुप मेड 3,45,000 papads while the स्वाभिमानी group made 2,95,000. which group made more papads? तर दोन ग्रुप आहेत, एक आहे स्वयंसिद्धा आणि दुसरा आहे स्वाभिमानी. तर त्या ग्रुपनी जे पापड क्वांटिटीज बनवलेले आहेत तर त्या कोणत्या ग्रुपने जास्त क्वांटिटीमध्ये पापड बनवलेले आहेत हे आपल्याला इथे सांगायचं आहे. सो इथे मी स्वयंसिद्धा ओके, स्वयंसिद्धाचे किती पापड बनवले आहेत त्या ग्रुपनी, 45,000 अँड स्वाभिमानी ओके, स्वाभिमानी ग्रुपनी किती बनवलेले आहेत, 2,95,000. सो चला आपल्याला पहिल्यांदा काय चेक करायचं आहे, दोन्हीचे पण डिजिट्स जे आहेत ते त्या डिजिट्सचे नंबर हे सेम आहेत. ओके, सो दिस वन इज द 5-6 डिजिट नंबर, दिस वन इज ऑल्सो 6 नंबर डिजिट. सो नेक्स्ट रूल आपल्याला फॉलो करायचा आहे. हा जो डिजिट आहे हा डिजिट आणि या नंबरचा हा डिजिट आपल्याला कम्पेअर करायचा आहे. सो याच्यामध्ये हा 3 आहे, याच्यामध्ये हा 2 आहे. सो आता तुम्हीच मला याचा आन्सर सांगायचा आहे की 3 इज अ ग्रेटर दॅन 2. सो याच्यामध्ये कोणता ग्रुप हा जास्त पापड बनवलेला असणार आहे, तर तो असणार आहे स्वयंसिद्धा. सो ओके, स्वयंसिद्धा ग्रुप मेड मोर पापड्स. चलो
Next, second question. Children of the primary school in Ahmednagar district collected 2 lakh seeds, while those in Pune district collected 3,25,000. Which children collected more seeds? तर प्रायमरी स्कूलचे जे स्टुडंट्स आहेत त्यामध्ये अहमदनगर या जिल्ह्याचे जे स्टुडंट्स आहेत त्यांनी काही बिया गोळा केलेल्या आहेत. तर त्या किती आहेत? सो आता आपण इथे शॉर्टमध्ये लिहूया. अहमदनगरच्या आहेत 2 lakhs, राईट. तर नेक्स्ट त्यांनी डिस्ट्रिक्ट दिलेलं आहे पुणे. सो पुण्याचे किती आहे? 3,25,000. So this number is a 6-digit number. This one is also 6-digit number. So next आपल्याला काय कम्पेअर करायचं आहे? हा डिजिट आणि हा डिजिट कम्पेअर करायचा आहे. Here is the 2, here is a 3. So 3 number is greater than 2 number. So here is this symbol. So now आपल्याला आन्सर मिळालेला आहे की कोणत्या डिस्ट्रिक्टमधले चिल्ड्रन्स जे आहेत त्यांनी जास्त ज्या बिया कलेक्ट केलेल्या आहेत तर ते आहेत पुणे डिस्ट्रिक्टमधले, राईट. ओके, सो आन्सर आपलं काय आलेलं आहे? पुणे डिस्ट्रिक्ट चिल्ड्रन कलेक्टेड मोर सीड्स. नेक्स्ट आहे आपलं थर्ड. द नंबर ऑफ पीपल हू टूक पार्ट इन रिपब्लिक डे फ्लॅग होस्टिंग सेरेमनी वॉज 2,01,306 इन पंढरपूर तालुका अँड 1,29,208 इन Malshiras तालुका. In which तालुका did a larger number of people participated? ओके, तर रिपब्लिक डेचं जे फ्लॅग होस्टिंग असतं तर त्या सेरेमनीसाठी त्यांनी पंढरपूर तालुक्याशी रिलेटेड काही काउंट दिलेला आहे आणि माळशिरस तालुक्याशी रिलेटेड काही काउंट दिलेला आहे. तर त्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये जास्त लोक सहभागी होती हे आपल्याला कम्पेअर करायचं आहे. सो पंढरपूरसाठी मी इथं पी लिहिते आणि माळशिरससाठी मी इथं एम लिहिते. सो पंढरपूरमध्ये पार्टिसिपेटिंग पीपल आहे 2,01,306 अँड माळशिरस 1,97,208. ओके, सो digits are same. Here is also 6 digit, here is also 6 digit. So just second rule, we have to check the left last number. So here is a 2 and here is the 1. So 2 is greater than 1, then obviously this count is greater than Malshiras taluka. So आपण काय लिहिणार? लार्जर नंबर. ओके, सो दिस वन इज आन्सर. पंढरपूर तालुका people participate in larger number. Next, fourth question. At an exhibition, the Annapurna Saving Group sold goods worth rupees 5,12,345. The Nirman Group sold goods worth rupees 4,12,900. This figure was rupees 4,33,000 for the Srujan Group and rupees 5,11,937 for the Savitribai Phule Group. ओके, सो त्यांनी एक एक्झिबिशन भरलेलं आहे आणि या एक्झिबिशनमध्ये काही ग्रुप आलेले आहेत. त्या ग्रुपची त्यांनी नावं दिलेली आहेत आणि त्यांनी इतक्या तितक्या रुपयाचे विकलेला आहे, त्यांचा माल विकलेला आहे याची नोंद दिलेली आहे, राईट. सो विच ग्रुप हॅड द लार्जेस्ट, विच ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट, राईट द फिगर इन असेंडिंग ऑर्डर. तर या चारही ग्रुपमधले कोणत्या ग्रुपचं जास्त विकलं गेलेलं आहे, किती जास्त रुपयाचं विकलं गेलेलं आहे, कोणत्या ग्रुपचं असा कोणता ग्रुप आहे की ज्याचं कमी रुपयामध्ये विकलं गेलेलं आहे, आणि ते चारही ग्रुप आपल्याला काय करायचं आहे? असेंडिंग ऑर्डरप्रमाणे लावायचे आहेत. सो इथं आपल्याला दिसतं अन्नपूर्णासाठी किती दिलेलं आहे? 5,12,345. निर्माण ग्रुपसाठी आहे 4,12,900. देन सृजन ग्रुपसाठी आहे 4,33,000 अँड लास्ट वन इज अ सावित्रीबाई फुले ग्रुप इज 5,11,937. तर चलो स्टुडंट, इथे मी जे चारही ग्रुप्स आहेत याचे जे काही रुपीज आहेत हे सगळे राईटअप केलेले आहेत. तर आपल्याला इथे काय करायचं आहे? कंपॅरिझन करायचं आहे. तर हे सगळे जे नंबर्स दिलेले आहेत हे नंबर्स
6 डिजिटमध्ये आहेत. ओके, हा आहे 6 डिजिट, दिस वन, दिस वन, दिस वन, हे सगळे चारही नंबर जे आहेत ते कसे आहेत 6 डिजिट आहेत. सो आपल्याला सेकंड रूल फॉलो करायचा आहे, कारण आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे की कोणत्या ग्रुपने जास्त हे केलेलं आहे, सेल्स केलेलं आहे आणि कोणत्या ग्रुपने कमी प्रमाणात सेल केलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला चला आता यामध्ये इथे 5 इज ग्रेटर दॅन 4 ऑब्वियसली. सो आपल्याला या दोघांच्यामध्ये कम्पेअर करायचं आहे. सो इथे आहे हा 5, इथे आहे अगेन 5. सो याच्या आपण राईट साईडला जायचं आहे. इथे आहे 1, इथे आहे 1. सो अगेन ह्याच्या राईट साईडला आपल्याला जायचं आहे. इथं आहे 2 आणि इथं आहे 1. सो इथे 2 इज अ ग्रेटर दॅन 1. सो ऑब्वियसली हा जो नंबर येणार, हा नंबर काय असणार, ग्रेटर असणार. ओके, सो या चारही ग्रुपमधला जो लार्जेस्ट सेल केलेला जो ग्रुप आहे तो असणार आहे अन्नपूर्णा ग्रुप. देन विच ग्रुप हॅड द स्मॉलेस्ट सगळ्यात कमी आपल्याला बघायचं असेल तर या दोघांच्यामध्ये आपल्याला कम्पेअर करावं लागेल. सो इथे आहे 4, इथेही आहे 4, इथे आहे 1 नंबर अँड इथे दिलेला आहे हा 3 नंबर. सो 3 इज अ ग्रेटर दॅन 1. सो आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात कमी काय बघायचं आहे. सो 1 इज अ लेसर. सो हा असणार सगळ्यात स्मॉलेस्ट. सो तो ग्रुप कोणता आहे, निर्माण ग्रुप, स्मॉलेस्ट. लास्ट, राईट द सेल्स फिगर इन असेंडिंग ऑर्डर. चलो इथे मी आता लिहिणार आहे की हे जे फिगर्स त्यांनी दिलेले आहेत हे असेंडिंग ऑर्डरनुसार आपल्याला लिहायचं आहे. ओके, सो स्टुडंट इथेच आपला हा जो प्रॉब्लेम सेट आहे हा कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे त्या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा आणि असेच प्रॉब्लेम सेट इथून पुढचे जेव्हा मी अपलोड करत जाईन त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येते. ओके, बाय बाय.